नमस्कार, JK किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कस्टर्ड पावडरचं आईस्क्रीम जे आहे ते बनवणार आहे आणि ते खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे। आणि आता उन्हाळा असल्यामुळे आपल्याला आईस्क्रीम हे खावंसं वाटतं, यासाठी आपण हे जे आईस्क्रीम आहे हे घरच्या घरी बनवायचं आहे आणि पावडरचा वापर करून आपण हे आईस्क्रीम जे आहे ते बनवणार आहे। यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आणि अर्धा लिटर दुधाच्या पिशवीचं दूध जे आहे ते घेतले, कारण हे दूध असतं ते खूप असं घट्ट असतं, त्यासाठी मी दुधाच्या पिशवीतलं दूध घेतलेलं आहे। आणि आता आपण हे दूध जे आहे ते चांगलं उकळी फुटेपर्यंत चांगलं गरम होऊन देणार आहे। आणि हे जे आईस्क्रीम आहे हे खूपच छान लागतं आणि यासाठी आपण एका साईडला कस्टर्ड पावडर जी आहे ती घेणार आहे। आणि कस्टर्ड पावडर त्यामध्ये मिक्स करण्यासाठी मी दूध साईडला घेतलंय, दूध थोडंसं साईडला ठेवलंय आणि त्यामध्ये आपण आता कस्टर्ड पावडर टाकणार आहे। कस्टर्ड फ्लेवर आहे व्हॅनिला आहे आणि आता आपण हे बनवणार आहे। यासाठी मी थोडंसं साईडला थंड दूध जे आहे ते काढलेलं आहे आणि आता यामध्ये आपण म्हणजे जे दूध आहे त्यामध्ये आपण 2 चमचे ही कस्टर्ड पावडर जी आहे ती टाकणार आहे आणि ती चांगली अशी मिक्स करून द्यायची। गेठुळे आपण त्याची होऊन देणार नाहीये, तोपर्यंत आपलं दूध जे आहे ते चांगलं उकळणार आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण दूध आहे ते यामध्ये मिक्स केलं आहे, आपलं दूध आणि पावडर। आणि आता यानंतर आपण यामध्ये दूध गरम झाल्यानंतर मी यामध्ये मिल्क पावडर घातली आहे। मिल्क पावडर आपण चांगली अशी मिक्स करून द्यायची, गेठुळे होऊन द्यायची नाही आहे, फास्ट अशी आपण त्याला लगेचच आपण असं मिक्स करून घेणार आहे। 1 वाटीभर मी मिल्क पावडर यामध्ये घातली आहे, जेणेकरून त्याचा अजून घट्टसरपणा लवकर येईल आणि आपल्याला जास्त दूध आटवण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे मी यामध्ये थोडीशी मिल्क पावडर जी आहे ती टाकलेली आहे। आणि आता यामध्ये आपण कस्टर्ड पावडरचं आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते मी यामध्ये संपूर्ण टाकून घेणार आहे आणि लगेचच आपण हलवून घ्यायचं आहे लगेच, नाहीतर ते जर आपण ढवळलं नाही तर त्यामध्ये गेठुळे होण्याची शक्यता असते, म्हणून आपण पटकन असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे सर्व असं मी मिक्स करून घेतले आणि आता आपण यामध्ये साखर जी आहे ती घातली आहे। साखर आपण 6-7 चमचे जी साखर आहे ती मी यामध्ये वापरलेली आहे। तुम्हाला जितकं गोड हवं असेल तितके तुम्ही साखर टाकू शकता। अशा प्रकारे मी यामध्ये साखर घातलेली आहे आणि आता आपण पुन्हा याला चांगले असं उकळून देणार आहे। आणि आपले हे दूध जे आहे ते कस्टर्ड पावडर टाकलेली आहे आपण, त्यामुळे ते दूध जे आहे ते थोडंसं आटणार आहे आणि घट्टसर होणार आहे। आणि आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट थोडेसे दळून घेतली आहेत, काजू आणि बदाम हे मिक्सरमध्ये मी चांगली दळून घेतली आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण काजू आणि बदामची मी पेस्ट करून घेतलेली, मी तसेच टाकलेली नाही आहेत, दळून टाकलेली आहे। आता आपण हे सुद्धा असं मिक्स करून घेणार आहे आणि आपलं जे आईस्क्रीम आहे हे थोडंसं घट्टसर होणार आहे। आता यामध्ये व्हॅनिला एसेन्स थोडेसे आपण 2 ते 3 थेंब मी टाकलेली आहे, ती सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे, त्याचा फ्लेवर खूप छान लागतो, म्हणून आपण व्हॅनिला एसेन्स टाकायचे। आता बघू शकता आपलं थोडंसं घट्टसरपणा आपल्या आईस्क्रीमला आलेला आहे। आपलं जे दूध आहे त्याचा छान असा कलर सुद्धा आलेला आहे आणि आपलं दूध हे जे आहे हे सुद्धा चांगलं घट्टसर जे आहे तो घट्टपणा आलेला आहे, त्याला कस्टर्ड पावडरने त्याला लगेच घट्टसरपणा येतो। आता यानंतर आपण हे जे आहे असंच थंड होऊन देणार आहे, थोडंसं रूम टेम्परेचर येईपर्यंत त्याला अशा प्रकारे आपण हे थंड होऊन देणार आहे। आणि ते थंड झाल्यानंतर आपण हे एका भांड्यामध्ये ओतून घेणार आहे, यातच मी असं हे थंड होऊन देणार आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण हे जे आहे असं थंड होऊन द्यायचे। आपण या मशीनने आणि थंड झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं यामध्ये चमचा आणि क्रीम टाकलेले ते सुद्धा याला फ्रेश होईल आणि आपण हे फ्रीजमध्ये नंतर घरामधून नेणार आहे आणि नंतर आपण याची गरज पडणार नाही, त्यामुळे आपण त्या फुटण्यासाठी फिरून घ्यायचे। बघू शकता अशा प्रकारे हे सर्व असं मी फिरून घेतलंय।
जेणेकरून याचा जे ते गेठुळेपणा असेल ते आपण फुटतील आणि यांचा सर्वसा एकजीव होईल। आणि आता हे सर्व आपण 5-1 मिनिटं फिरवल्यानंतर आपलं हे आईस्क्रीम जे आहे ते तयारच झालं आहे आणि हे थंडसुद्धा झालेलं आहे। आणि आपण आता एका भांड्यामध्ये आईस्क्रीम जे आहे ते ओतून घेणार आहे। बघू शकता किती छान असं आपलं हे आईस्क्रीम तयार झालं आहे। आणि आता मी हे भांड्यामध्ये हे आईस्क्रीम जे आहे ते ओतून घेणार आहे आणि सर्व ओतून घेतलंय मी यामध्ये। आणि यामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारे आपलं हे जे आईस्क्रीम आहे ते छान असं तयार झालं आहे आणि झटपट तयार झालं आहे। यामध्ये आपण डेकोरेशन म्हणून टुटी फुटी घालू शकतो किंवा तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये घालू शकता। मी फक्त टुटी फुटीच घातली आहे। आणि आता यावर आपण घट्टसर आपण असं पेपर यावर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे बर्फ जे साचले जातील ते आपल्या पेपरला बर्फ होईल। नाहीतर मग आपल्या आईस्क्रीममध्ये बर्फ होतो, म्हणून आपण असं झाकण लावून घ्यायचं आहे। आणि आता हे आपण 4-5 तास फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि 4-5 तासानंतर आपण हे बघू शकता कशा प्रकारे आपलं हे आईस्क्रीम जे आहे ते तयार झालं आहे आणि खूपच छान तयार झाले। आणि आता हे रूम टेम्परेचरला आल्यानंतर थोडंसं सैल होणार आहे। आणि आता आपण हे एका वाटीमध्ये खाण्यासाठी काढून घेतलं आहे। बघू शकता कसं आपलं हे जे आईस्क्रीम आहे हे कसं तयार झालं आहे। खाण्यासाठी मी हे आईस्क्रीम बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आणि खूपच छान असं हे आईस्क्रीम जे आहे हे आपलं तयार झालेलं आहे। ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल सर्वांचे धन्यवाद।